पारच्या बाबतीत जर काही पाहायला गेलं तर पारचंच कसं आहे, कुठलीही गोष्ट नवीन एखादी त्याला जर खायला दिली तर तो जास्त प्रमाणामध्ये कंटाळाच करतो. त्यामुळे मग ब्रोनविटाचं छोटंसं पॉकेट आणलं होतं आणि त्याला दिलं, पण त्याला ते काय फारसं आवडलं नाही. त्यानंतर लगेचच मी छान अशी रेडी झाले आणि रेडी झाल्याच्या नंतर आज जायचं होतं केंद्रामध्ये स्वामी यागासाठी. तसं पाहायला गेलं तर हा व्हिडिओ टाकायला थोडा लेटच झालेला आहे आणि लगेचच आम्ही मग छान रेडी होऊन मस्त असं केंद्रामध्ये निघालो. केंद्रामध्ये आलो, आरती वगैरे झाली. आरती झाल्याच्या नंतर केंद्रामध्ये अशा प्रकारे पूजा मांडली होती. दर्शने वगैरे झाले. दर्शन करून घेतल्याच्या नंतर लगेचच याग सुरू होणार होता. या ठिकाणी आम्ही स्वामी यागाला बसलो होतो आणि येथे आमचा थोड्या वेळामध्ये स्वामी याग संपन्न झाला आणि त्यानंतरही आम्ही दर्शन वगैरे घेतले, फोटोज वगैरे काढले आणि त्यानंतर लगेचच आम्ही घरी आलो. घरी आल्याच्या नंतर लगेचच इथे बनवायच्या होत्या आम्हाला कापण्या. त्याचीच आहे ही रेसिपी. त्यासाठी गूळ लागणार होता आणि त्यामध्ये कढीपीठ आणि बाजरीचं पीठ एवढं सारं आपल्याला त्यामध्ये लागणार होतं. गुळाच्या पाकामध्ये आपण हे सगळं मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर छान अशी पोळी लाटून घेतली आणि त्याचे शंकरपाळ्यासारखे छोटे छोटे पीस आपण या ठिकाणी कट करून घेतलेले आहे. छान असे पीस कट करून घेतले आणि त्याला तेलामध्ये छान अशा प्रकारे तळून घेतलं आणि आपल्या अशा प्रकारे कापण्या बनवून तयार झालेल्या आहेत. त्यानंतर लगेचच रात्रीची दिवाबत्ती करून घेतली. असा होता माझा आजचा दिवस. बाय.